नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला बाल विकास या पदभरतीबद्दल आम्ही महत्त्वाची अशी आजची अपडेट घेऊन आलो आहोत. काय आहे ती अपडेट याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अनय एज्युकेशन चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पहा तर मित्रांनो, दिनांक 11 डिसेंबरचं हे शुद्धीपत्रक आहे. तर काय म्हटलं आहे या शुद्धीपत्रकामध्ये तर पाहूया आपण. बघा, महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना कार्यपद्धती अधिकारी अधिवेक्यता जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सांख्यिकी अधिकारी गट ब आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी गट ब या पदावर निवडीद्वारे नियुक्तीकरता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या संबंधित शुद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे. काय आहे बघा या शुद्धीपत्रकामध्ये तर पहा, काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी विषयांकित परीक्षेकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर या विभागाच्या अधीन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना अर्ज सादर करण्यास येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन शासनपत्र महिला व बाल विकास विभाग क्रमांक यानुसार मधील ग्रामविकास विभागांतर्गत दर्शविलेल्या संवर्गासाठी जिल्हा परिषद कार्यालयातील संबंधित पद व पात्रता धारण करणारे कर्मचारी पात्र असल्याचे कळविले आहे आणि त्यानुसार त्यांनी विषयांकित परीक्षेचा अर्ज सादर करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी प्रथम त्यांच्या प्रोफाईलमधील RU एन एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र येथे नो असे नमूद करावे आणि त्यानंतर विषयांकित पदासाठी अर्ज सादर करताना RU एम्प्लॉई ऑफ जिल्हा परिषद अंडर रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हा पर्याय म्हणून यस सेवार्थ ID नमूद करून अर्ज सादर करावा. आणि ह्या अर्ज सादर करण्याची जी शेवटची दिनांक आहे मित्रांनो ती आहे 22 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक राहील आणि दिलेल्या वेळेत चलनसुद्धा भरणं आवश्यक राहील असं त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. थँक्यू.